नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. नुकतेच कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे नूतन महापौर माननीय धीरज सूर्यवंशी यांनी सदिच्छा भेट दिली आणि यावेळी संस्थेच्या चेअरमॅन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे संचालक डॉक्टर रावसाहेब जीनगुंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा सादर केला. संस्थेच्या ठेवी 13,000 कोटी आहेत. 1,002 कोटीचे कर्ज वाटप केलेलं आहे. भाग भांडवल रुपये 57 कोटी असून 152 कोटी स्वनिधी आहे. संस्थेची सभासद संख्या 69,000 आहे. संस्थेची गुंतवणूक 400 कोटी एवढी आहे. संस्थेचे खेळते भांडवल 1,522 कोटी आहे. एकूण व्यवसाय रुपये 2,300 कोटी एवढा आहे. संस्थेच्या 67 शाखांमधून ग्राहक सेवा दिली जात आहे. सत्काराला उत्तर देताना महापौर माननीय धीरज सूर्यवंशी यांनी आपण सांगलीच्या विकासासाठी काम करणार असून सांगलीच्या समोर उभे असणारे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यांनी संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केलं आहे. कर्मवीर पतसंस्थेने सांगली शहर अंतर्गत सुधारणेबाबत विचार करावा, त्यासाठी आपण योग्य सहाय्य करू असा शब्द त्यांनी दिला आहे. संस्थेचा व्याप खूप मोठा व्हावा आणि त्यातून सांगलीचा नावलौकिक वाढावा अशा शुभेच्छा महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. यावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर अशोकअण्णा सकळे, डॉक्टर रमेश वसंतराव ढबू, डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांच्या मान्यवर आणि संस्थेचे सेवक या कार्यक्रमास उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.